आणि आम्ही देणारी माणसं आहेत महाराज, तुम्ही काळजी करू नका. ते पुरुषोत्तम दादांनी पैसे घेतले नाही माझ्याकडून, तुम्ही आणि कोणाचेच घेणार नाही. ते कोणत्याही चांगल्या कीर्तनकाराच्या घरी कीर्तन असो घेऊ शकत नाहीत. ते घेतात ते श्रीमंताकडून घेतात आणि लोक देतात त्यांना, एवढे देतो बाबा चला या. अरे हेलिकॉप्टरने बोलवतात त्यांना. ते खाली तिकडं मागच्या वर्षी दुबईला गेले होते, तिकडून एक कीर्तन आलं, ते म्हटले आम्ही तुमचा सगळा खर्च देतो. निफाडवाले म्हटले तुम्ही हेलिकॉप्टरने या, तिकडून विमान लावा. आता लोक देतात त्याला, ते काय करतील महाराज? लोक पैसे देतात, तुम्ही त्यांच्यावर आरोप करू नका. त्यांनी चोखोबारायचं मंदिर बांधलंय, जाऊन बघा, मंदिर बघून या, मग तुम्हाला काय लिहायचं तर फेसबुकला लिहा. माझी विनंती, एकदा बघून या, काय असतं बघितलं पाहिजे. इंगळे महाराज म्हणायचे माझा परमार्थ आश्रम एकदा बघायला या. हे बघा, पैसे घेतले म्हणजे काय, ते पैसे आमचे संदीप शेठ म्हणत असतात, बसलेले आहेत ते, की पैसे काय सगळे स्वतःसाठी थोडी वापरत असतात, स्वतःबरोबर ते समाजाचे असतात. म्हणून अगदी सुभाष काळे सरांना विनंती आहे की त्यांनी पुढे यायचंय आणि आमच्या पुरुषोत्तम पाटलांच्या हातानं, त्यांच्या हातात आपण ही दक्षिणा समर्पित करणार आहे. अजूनही लागलं तर सर मला मागा, आणि कधीही मागा, आणि मलाच नाही आमच्या सगळ्या कीर्तनकारांनी आम्ही तुम्हाला देऊ. एकदा जोरात टाळी वाजवा. पुरुषोत्तम पाटील यांच्या हातानं कीर्तन केलं त्यांनी आज, त्यांच्या हातानं हा सन्मान होईल. ते शेजू नाही तुम्हाला बघा, ऐका, सो ते म्हटले मला पण मागा. बघा जोरात टाळी वाजवा बरं. आता कोण म्हणते, ते म्हटले मला पण मागा. जोरात टाळी वाजवून देतोय आपण सगळे. सर आम्हाला माहिती आहे तुम्ही हे कारणीभूत आणणार आहेत. या अशा माणसासाठी हे फार गरजेचे. का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदय. अजून एक दुसरी असं आहे की आता नाशिक जिल्ह्यामध्ये आमच्या सगळ्यांची कीर्तनं होतात. बस बस सौभाग्यवती आलेत का तुमचे? हां बरं असू आलेत. धान्य बँक, त्यांनी एक धान्य बँक सुरू केलेली बरं का. गरिबाच्या घरामध्ये धान्य कसं जाईल त्याच्यासाठी स्वतः धान्य बँक सुरू केलेली. धान्य सुद्धा देतो सर मी, माझ्या शेतात आलेलं सगळं घेऊन जातो, मला काळजी करू नका, घेऊन जा, काय अडचण नाही. काही कमी नाही केलं माऊलीने आपल्याला, पण तुम्ही घेताय ना, तुम्ही गरिबांना देताय ना, हे कोणी कर. आम्हाला वेळ नाही महाराज, आम्ही कीर्तन करतो, या गावान त्या गावाला जातो, ज्ञानोबा आहे तुकोबा आहे, छत्रपती शिवाजी महाराज सांगतो, लोक तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतात. पण तुम्ही दिलेली दक्षिणा, तुम्ही सांभाळलेलं आमचं जीवन अशा गरिबांच्या लेकराच्या पोटात जात असेल तर ती आमच्या खरी वडिलांची श्रद्धांजली बघा, ते आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. दुसरी एक विनंती अशी आहे की निवृत्तीनाथ संस्थान जे मोठं झालं, आज आपल्या विश्वगुरू आहेत निवृत्तीनाथ महाराज, आणि त्या संस्थानला आता नवनवीन अध्यक्ष आहेत, सगळेच माझे मित्र आहेत बरं का. कांचनताई अध्यक्ष होते, आता नवीन कोणीतरी अध्यक्ष झालेत आता. आणि आता मागच्या 3 टर्मच्या विरोधात आधी आमचे निलेश गाडवे सर, आधी गोड पखवाज वाजवतात, ते इंजिनियर आहेत, शिकलेले आहेत, त्यांना श्रीमंत आहेत, पण तरीसुद्धा एक चांगलं काम, आणि त्यांनी सरकारकडून खूप निधी आणलेला आहे, पण तो सगळा निधी मंदिराला लागला आहे. पण समोर जो सभा मंडप आहे तो दगडी जे बांधकाम आहे ते आपल्याला सगळ्यांच्या वर्गणीतून करायचं. आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त कीर्तनं होतात. मला आठवतं 2010 साली मी पहिल्यांदा विंचूरला कीर्तनाला गेलो नाशिकला, तर तेव्हापासून तर आतापर्यंत 2025 पर्यंत महिनाच नाही त्याच्यात 10 कीर्तनं नाशिकला नाही. म्हणजे नाशिकनीच कीर्तनकार श्रीमंत केले असं काही म्हणायला हरकत नाही. अशा नाशिक जिल्ह्यातून जर आपण येत असू तर त्याच निवृत्तीनाथांना आपण काहीतरी वर्गणी दिली पाहिजे. म्हणून निलेश महाराजांना वंदन करतो, त्यांनी समोर यावं. आणि या कार्यक्रमाला आमचे मोठे नाना, आमच्या गेवराईचे पाटील आहेत बरं काय, गेवराईचे पाटील आहेत, त्यांनी मला सांभाळलेलं आहे लहानपणी. आणि पाटील असं आहे की सगळ्या समाजाला धरू. आमचे शिनूभाऊ चाटे सर, पत्रकार ढाकणे साहेब, हे सप्ते करणार आहेत आमच्या गावात. आणि सगळी मोठे नानांनी पुढे यायचे, त्यांना हार घालायचा, आणि त्यांना पण एक छोटीशी, नाही नाही असू दे, अध्यक्ष आहेत तुम्ही, आणि त्या निमित्तानं त्यांना एक छोटीशी दक्षिणा आपण या ठिकाणी देतोय. त्या संबंधानं त्यांनाही धन्यवाद. अजूनही कोणाला काही पुढच्या वर्षी गरज असेल, एखादी गरज असेल, नाना द्या, टाळी वाजवा जोरात. आणि असंच आपण प्रेम ठेवा. विनंती असेल इथून पुढेही अजून काही कार्यकाळामध्ये एखाद्याला काही संकट असेल, कोणी अडचणीत असेल, तर अक्रूर महाराज, पुरुषोत्तम महाराज, आम्ही सगळी तरुण कीर्तनकार, नाही नाही नंतर घाल, माझं झालं बस.